असे आहे. तरी सरासरी किती रुपयाने करड जाते ती? एका कार्डाचं नाही म्हणलं तरी तुम्ही 6,000च्या पुढेच जातात. नाव सांगा. श्रीरंग ज्ञानदेव शिंदे. बरं बाबा, तुम्ही किती वर्षापासून करता ही शेळी पालन? हे आता 4 वर्ष झाली. बरं बरं. ह्याच्या आधी काय करत होता तुम्ही? शेती. शेतीच. बरं. शेती करत असताना तुम्हाला शेळी पालन करावं असं का वाटलं बरं? आता बैलांना काय उद्योग नाही, ते सगळं ट्रॅक्टरनं होतं. आता बसून काय करायचं म्हणून आपली ही शेळी. बरं बरं बरं. म्हणजे बैलांना पण काही कामं नाहीत काय आता ट्रॅक्टरनं सगळं होतंय. हां, त्याच्यामुळं आणि काहीतरी काम पाहिजे म्हणून आपलं हे बरं. सुरुवात आपलं शेळी पालन करायची ज्यावेळेस तुम्हाला सुरुवात करावी वाटली त्यावेळेस सुरुवात कशी केली तुम्ही? काय माझ्यापाशी एक शेरडी होती, त्या शेरड करत करत गेलो. पुन्हा त्यांची जे पैदास होत होत गेली, आता 10-15 आहेत. बरं. म्हणजे एका शेळीवरती तुम्ही 10-15 शेळ्या केल्यात? गेल्या वर्षी 17 ऐकल्या. 17 ऐकल्या? म्हणजे त्या शेळीच्या? त्या शेरडीला शेरड्यांच्या वर्षातनं 2 दुपटी असते ती. बरं बरं बरं. म्हणजे वर्षातनं 2 वेळा येते ती? हो. आणि वाढलंय झपाट्यानं ह्यांची? हां, यांची वाढ झपाट्यानं. बरं. ती एका शेळीची एवढी शेरडं झाली त्यातली 17 शेरडं तुम्ही विकली आणि आता 10-15 आहे ती? हो. बरं. मला सांगा की आता शेळ्यांमध्ये की बाबा सुरुवातीला सकाळच्यापासनं तुमचं रुटीन कसं असतं शेरडाचं? सकाळी उठल्यापासनं? सकाळी उठल्या ते सगळं लोटझाड काढायचं. जे नवीन शेरडू यायला असेल त्याचं बाजारात दूध काढायचं. लोटझाड केली की संपला त्यांचा विषय. काय चारायचं असलं गहू फिव तर व्हायचं, ती संध्याकाळचं चारतो, सकाळचं नाही चालत. सकाळच्या दिवसभर हिंडवून आली की मग संध्याकाळी व्हायचं चारायचं गहू थोडं सगळ्यांना. बरं बरं. म्हणजे शेळ्यांना गहू चारलं जातात म्हणजे संध्याकाळचं? तरी एका शेळीच्या वाटणीला किती येतात असं, म्हणजे प्रमाण काय ठेवलंय का तुम्ही की एका काय शेळीला? आपलं असंच मुठीने ठेवायचं. तरी 150 ग्रॅम येत असेल का? अर्धा पावशेर एका शेळीच्या वाटणीला? बरं. अर्धा पावशेर. आता किती शेळ्या आहेत 2-2 पिल्लाच्या आहेत त्या? 2-2 पिल्लाच्या बघा, ह्यात 4 आहेत त्या. 4. आणि बाकी 2 आहेत त्या बिन एक कार्डाच्या आहेत त्या. बरं बरं बरं. मोठ्या 6 आहेत त्या आणि बारकी लय ती. बरं बरं. आणि पिल्लांना काय खुराक फिराक देता का नाही? देतो की, गहू चारतो की, नाही तर मग पेंट आणतो. कसली पेंट चारता? ती ह्याची शेंगदाणा पेंट पातळ असते ती. घाण्याची? हा, पातळ असते एकदम ती. शेंगदाणा ती पेंट. चालतो. 52 रुपये किलो, आता 55 रुपये किलो झाली. बरं बरं बरं. त्याचा फायदा होतो का? होतं की. बरं. तरी आता काही करड बारीक दिसते ती. हा. किती महिन्याची झाल्यानंतर तुम्ही शेळ्यांमागं करड सोडता? 1 महिन्याची. 1 महिन्यात झालं की शेळ्यांमागं सोडता? हा. बरं बरं बरं. आणि किती महिन्यानंतर शेळी येल्यानंतर किती महिन्यानंतर ती पुन्हा लागू जाते? काय 1.5 महिन्यानं 2 महिन्यानं येतेच हिटवर. लगे हिटवर येते? त्यावेळेस तुम्ही लावता? हा. पिल्लांना काय म्हणजे दुधाची कमतरता भासते का नाही? भासणार की. लवकर गाभण राहिलं की ती 2 महिन्यानं परत 4च महिने दूध प्यायला लागतं त्यांना. मग 4 महिन्यात थोडं थोडं खायला शिकते ती का चांगलं? हा, महिना झाला. यात आता महिना झाला का नाही, अशी रानात आणली तर तिला महिना बी अजून नाही झाला. मग ती घरी एक राहील ना, अजून 2 घरी येते बोकडं बारीक. आता 4-8 दिवस झाले यायला. बरं बरं. म्हणजे असे खायला शिकल्यानंतर तुम्ही खुराक फिराक देऊन त्यांना मोठं करता? हां. आणि किती महिने झाल्यानंतर तुम्ही पिल्लांची विक्री करता? ती दुधाचं बंद झालं की ती 4 महिन्यानं 5 महिन्यानं ती बोकडं असली तेवढी विकायची आणि पाटी असेल तेवढं ठेवायच्या. बरं बरं बरं. म्हणजे तुम्हाला वाढवायची ती शेळी? हां. तरी किती शेळ्या करायचा तुमचा अंदाज आहे? म्हणजे बाबा एवढ्या शेळ्या करायच्यात आपल्याला? काय नाही, मी 10-20-25 झाल्या की मग त्यातल्या अर्ध्या विकून टाकतो ना अर्ध्या ठेवतो, कारण एकट्याला इतकं पेलत नाही लई. बरं बरं. म्हणजे तुम्ही काय करता की बोकडं विकता, पाटी सांभाळता हां. आणि शेळ्या चांगल्या तयार करून नंतर त्यातल्यात निम्मे विकून निम्मे ठेवायच्या? हां. बरं बरं. म्हणजे त्यातनं पण चांगलं पैसे मिळतात, उत्पन्न मिळतंय? हो. बरं. ह्यांचं दूध वगैरे विकता का नाही तुम्ही? नाही दूध विकत. दूध आपलं करडांनाच? करडांनाच. बरं बरं. काय 1-4-2 दिवस काढायचं, हां. परत नाही काढायचं, परत ती करडच पेतात. एक असलं तर तिचं काढावं लागतं, 2 असतील तिचं काढायचंच नाही. बरं बरं बरं. आणि दूध विकत नाही, आम्ही खातो घरी खाता? शेळ्यांच्या दुधाचा फायदा आहे तेवढा? नाही. असं आहे. बरं. ह्यांना आता लसीकरण वगैरे तुम्ही करता का कसं? ह्यात रोगराई येते का? मरजड होती का? मरजड नाही होत. मरजड होत नाही, कारण आम्ही ती 13 माशी पावडर मिळते ती जरा कानापल्यागत दिसली की आम्ही ती इंजेक्शन पाचतो त्यांना. बरोबर. जुळा बिळा व्हायला लागले ती औषधं पाचतो की आम्ही, चारतो पाचतो. गोळ्या असल्या की मग भाकरीत नाही ह्यातनं चारायच्या. बरं. आणि रोगराई काही येत नाही? नाही अजून तसलं काय बाबा 2-3 रोगात मेल्यात असं तसं काय नाही.
यंदा वातावरण चांगलं नसल्यामुळे करडं खराब आहे ती. हं. मग यंदाचं वातावरणच चांगलं नाही. ही सारखं पावसाचंच हे आहे त्याच्यामुळं हं. वातावरण जरा व्हायचं हे असल्यामुळं करडं व्हायचं नरम झालं. हां नरम आहे ती. बरं बरं बरं. आता ते बघा ही आता बघा येण्याला तिचं ती करडू आहे बारकं. हं. तिथं ही आता येईल ही चुकून फळली, ही लवकर शिर्डी फळल्यामुळं करडू हे झालं लवकर येलं, त्याच्यामुळे ती लई खराब झाली. आणि यंदा वातावरण बी बरोबर नसल्यामुळे शेरडं बी जरा खुचामते. बरं बरं बरं. सकाळी तुम्ही किती वाजता सोडता मी 6-11 वाजता सोडतो आणि बांधता किती वाजता नेऊन संध्याकाळी? 6:30 पावणे 5:30 पावणे 6 वाजतात घरी बांधायला. ह्याशीच चरत जातात येताना. बरं बरं. मला सांगा शेळी पालनात फायदा आहे का? मी शेळीपालन म्हणजे शेळीपालन केलेलंच नाही. मी सांगतो ना तुम्हाला, शेरडाव एका शेरडाव 2 शेरडं 3 शेरडं असं करीत मी आणली. बरं, ही अशीच फिरून तुम्ही जाताय हां ह्या धंद्यामध्ये तुम्हाला फायदा वाटतोय का? फायदा वाटते. शरीराला व्यायाम होतंय त्यातनं बी. ते घरी काय वजी पाहिजे आणाय नको, काय यांना काय करणं, दिवसभर काय खात्यात रिटून खात्यात, कुस्ती गच्च होत्यात, रात्रभर यांना काय काटूक नसतं. बरं. आणि जी बंदिस्त शेळी पालन करतात जागेवर बांधून असतात ती, त्यांना सारखं खाय घालावं लागतं. त्यांच्यात आणि ह्याच्यात फरक का? फरक ही हवेतनं मोकळं फिरते खात्यात. ही चांगली का? हां त्याला रोगराई? हां ती आता असतात का नाही काय काय तर वनस्पती खाल्लेली ऐकत नाही. आपण सगळी वनस्पती रानात ती खात्यात शोधून, तसं आपण घरी नेत नाही ना शोधून. नाही तेवढं आहे. हे म्हणाल त्या झाडाचा पाला खाते ती. हां आणि आपण तसं काही एका जागेवर शेळी पालन केलेल्यांना तसं घालता येत नाही. नाही काय करणार तुम्ही, कुठे काय बी करणार आणि टाकणार, घास फीस कुट्टी करून टाकणार, त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. काय नाही वेगळं काय नाही. हे तशी मोकळी असली की सगळं काव खातात, ते निळून दिसा पाला खाते बघा, निळून दिसा पाला. आपण काय नेणार आहे का घरी? नाही. मग त्यांना ते काय पाहिजे ते खात्यात. त्याच्यामुळे ह्या शेळ्या चांगल्या, त्यांना जी पाहिजे ती त्यांची बरोबर ती पूर्तता करतात खाऊन. शेरडांना काय शेंडाच लागतो. तुमच्या बोडक्यात सोनं असतं तर ती उपायानं तेवढं आहे. आणि नवीन मुलांसाठी तुम्ही काय सांगताल की ज्यांना शेळी पालनात उतरायचे, ज्यांना शेळी पालन करायचे, त्यांची सुरुवात कशी करावी? त्यांनी सुरुवातीला त्यांनी एक 10 शेरडच घ्यायची, लई नाही. 10 शेरडापासून त्यांनी उत्पन्न काढीत त्यांनी पुन्हा जरी विकत घेतली, परत वाढवलं मोठं केलं तरी चालतंय. पण ते एकट्या माणसाला शेळी दिसती एकदम लांब झाली की मग पेलत नाही ती. मग थोडी करीत सवय लागत गेली की नाही की मग सवय लागत जाईल. आधी 10 शेरडापासून हे करायचं. त्यानं ती सोडणार नसला तरी 10 शेरडा असावी, ती 10 शेरडापासून पुढं वाढीत जावं. म्हणजे सुरुवातीला कमी शेळ्या घेऊन सुरुवात करावी. त्याच्यामध्ये ज्या वेळेला पूर्णपणे तुम्हाला माहिती येईल त्याला आणखीन वाढवा आणि त्यातनं बऱ्यापैकी कमी वयात ही झाली का? बरं. आता ह्यांची विक्री तुम्ही लोकलला इथं मार्केटला करता का खाटीक लोक घरी येऊन घेऊन जाते? ते खाटीक लोक घरी घेऊन जातात, नाही तर आपण बाजारात, नाही तर एखादा आपल्याला कापायचा झालं तर आपण काय करतो, मग यादी करायची, कुणाला किलो पाहिजे 2 किलो, आपलं इथंच म्हणजे बागेला पाहिजे. हां इथंच बागेला वाटत. हां बरं. तरी आता मटणाचं दर 600-650 रुपये चालू आहे. 650 आहे. तरी सरासरी किती रुपयाने करडं जाते ती? एका करडाचं नाही म्हणलं तरी तुम्ही 6,000च्या पुढेच जातात. म्हणजे तुमच्या डोक्यात असं टार्गेट आहे का की बाबा आपल्याला ह्या कार्डाचं एवढं करडं झाल्याशिवाय आपण कापतच नाही किंवा विकायचंच नाही? हो निदान ती 10-15 किलो भरलंच पाहिजे. हां म्हणजे 2-3 महिन्यात ती भरते ती. म्हणजे ते आपल्याला पण परवडतं. हां ते आपल्याला सांभाळणं आहे. तुम्ही एकदा वैरण टाकाल ह्या सकाळची त्या संध्याकाळी, त्या संध्याकाळची त्या सकाळी, तर मग त्यांना ती तशीच राहणार अशी. बरोबर आहे. अंगी लागणार ना. हां त्यांना खायला तिथलं तिथं पोटभर पाहिजे ना. बरोबर. चांगली शिरड आहे ती. सांभाळली ती जरा चारी जायचं, पुन्हा येताना चारी आलं की 5:45 वाजवतात, 5:30 5:45 घरी. मग ह्यांना एकदा बांधलं की चहा पाणी आपलं नीटनेटकं करायचं, मग त्यांच्या पैसे जायचं. त्यांना कोणाला करडाचं दूध काढायचं तिचं काढायचं, नाहीत मग खुराक चारायचं आणि आपलं पॅक बंद करायचं आणि चालायचं. बिनधास्त पुन्हा दिवसभर रातभर काय नाही. मग सकाळ पुन्हा येऊन ती लोटझाट करायची, परत झाला मोकळा 11 वाजता सोडायचीच. एवढंच की बांधील पाहिजे ही सुट्टी, बांधील झाली सुट्टी. कुणीकडे जाता येत नाही, फिरता येत हां कुठं फिरता येत नाही, जाता येत नाही. बरोबर आहे. नाही पण शेळ्या अशा फिरून राखायचं, कुठलीही जनावर फिरून राखायचं म्हणलं तरी त्याला माणूस पाहिजे. हां असं मग घरी असल्यावर त्याला काय आता कुठे करून शेण ठेवल्याची घरी की झाला मोकळाच्या इथे फिरायला. पण ते शेरड्या व्यवस्थित राहत नाही. माणसं म्हणते ती की शेळ्यांना लई फिरावं लागतंय, हिंडावं लागतंय, चारा नाही, झाडपाला नाही आजकाल.
म्हणून हा. माणसं काय करते ती शेळ्या करत नाही ती जर्सी घे कुठं मस घेऊन म्हशीला एक दावा लावायचं हां. आणि आपलं घेऊन हिंडायचं कुठेतरी बांधून टाकायचं आणि बसायचं आपलं. बसायचं. पण ती माणसांना बरं वाटतंय. हां पण जर बघायला गेलं तर उत्पन्न कशात जास्त आहे? ह्यातच शेळ्यातच जास्त आहे उत्पन्न. फक्त केलं पाहिजे करणाऱ्याने. करणाऱ्याने केलं पाहिजे. 10 शेरडं आहेत तुमच्यापाशी, 10 शेरडातले मी म्हणतो 10 बोकडं झाली. हम्म. 10 दुनी 20 होती आज करडं इकीला. एखाद्या वेळेस एखादं होतं आपण 10च धरली. 10 बोकडं तुम्हाला 4 महिन्याला 10 बोकडांचं किती पैसे होतात? हम्म. पुन्हा 4 महिन्यानं आणखी नाही ती येतेच. म्हणजे नाही म्हणलं तरी एक 10 शेळ्यांमध्ये वर्षाला किती उत्पन्न निघतंय? लाखभर रुपये निघते. सहज निघते लाख बरोबर. अहो तुम्ही कष्ट कराल तसं आहे. तुम्ही नाही लय कष्ट केलं तर मग ती करडं असेल पाटला आल्यावर कोण म्हणजे त्याला जेवढा पैसे आपण देणार? मेहनत घेऊ तेवढे तितकंच पैसे. उत्पन्न वाढेल. हां. जास्त आपण जर त्यांची देखरेख केली, हो जास्त देखरेख कष्ट केली. घेऊन जर नाही ते जर त्यांना जर खाऊ घातलं चांगलं हां तर करडं पण तेवढी शेळ्यांना दूध तेवढी पण शाळा येणार, जाणार. हां. करडं पण चांगली तयार होणार आणि पैसे हो. पण मिळणार हो, तसं. हो. बरं बरोबर. ती बघा पांढऱ्या कानाचा आता 4 महिन्याचा आहे. ती मोरचं 3 महिन्याचं आहे. त्याच्या मोरचं 4 महिन्याचं आहे. ती बघा आता ती मोरची पांढरी शेती चालली ना, हां ती आता 5-6 दिवस झाले येली. तिला 2 बोकडं आहेत. बरं. नाही पण शेरडांवर बाबा बघतं का तुमचं? म्हणजे आरामशीर, आरामशीर म्हणजे काही कुठं ताण नाही, इकडं नाही तिकडं काय नाही, नाही काय काय नाही, नाही काय नाही निवांत आपलं निवांत. आणि दुसरी गोष्ट आपल्या शरीराला व्यायाम होतो. तेवढं आहे. आतापासून आता बैलांना उद्योग नाही तर म्हणून आपलं हे केलं घरी बसून शनी आतापासून बसलं की बसलं काय ना काहीतरी अंगाला पण कष्ट आहे, हा व्यायाम बी होतो व्यायाम होते. आणि 2 पैसे 4 मिळतात बी आपल्याला. आतापासून पोरांना दे पैसे रे दे पैसे म्हणण्यापेक्षा हे आपल्या स्वतःच्या जीवावर. बरं आहे आपलं. बाकी दुसरं काय नाही. काय वेळ आली म्हणून शनी नाही किंवा हा. काय नाही. हे आपल्या शरीराची व्यायाम पण 2 रुपये मिळतात. आतापासून बसायचं राहिलं तर मग महत्वाचं म्हणजे शरीर चांगलं राहतंय हा आणि आणि हे शरीर 4 चांगलं रुपये राहून 4 पैसे आपल्याला मिळतात मिळतात. आणि वेळ पण जातो. घरात बसून दिवस वेळ जातो. जात नाही. दिवस जातो. हा रोजच तुम्ही सकाळ संध्याकाळ झोपाल तर तू झोप तरी कुठं यायची. नाही. त्यामुळे आपलं हे बघा बरं आहे. हम्म. हे बघा आता तिथनं अर्ध्या तासात हलणार की असे जाणार खालनं परत येणार परत चरत चरत 5:45 वाजवत्यात. 5:30 5:45 वाजतात घरी जायला. बरं बरं जेवण असतं पाणी असतं सांगा. चालतंय. चांगली माहिती दिली बाबा, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.